हॅलो मित्रांनो, तर मी निघालोय कर्जतला माझ्या 2 मित्रांना घ्यायला. ते आले पुण्यावरनं. ते म्हणतात की फिरायला जायचं कुठेतरी, डोंगर दऱ्या नद्या दाखव. तर मी त्यांना आज वॉटरफॉलला घेऊन जाणार आहे. तर तुम्ही पण चला माझ्यासोबत. मी बस पकडली की सोलनपाडा बस मिळते, मग तिथून तुम्ही वॉटरफॉलला जाऊ शकता व खूप तिथला एन्जॉय घेऊ शकता. चला तर मी त्यांना घेऊन येतो. आता मित्रांनो, मी पावसात भिजलेलो आहे आणि कर्जतला आता. तर हे 2 मित्र माझे आलेले आहेत तिकडनं पुण्यावरनं. दोघं पण फिरायचं म्हणत होते, दोघं पण आलो आहोत. हाय भावांनो, मी आलो कर्जतला फिरायला, तुम्ही पण या. तुमचा लाडका पाण्या विष्णे आणि पण आलेले दोघं फिरायला. चला तर आपण यांना विठ्ठलाची मूर्ती दाखवूया आपण. आणि ते आपण फ्रंटला जाणारच आहोत. व्ह्यू बघून घ्या, कर्जतमध्ये आहे विठ्ठलाची मूर्ती. तुम्ही पण या आणि दर्शन घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर आम्ही निघालो आहोत. हे बघा माझी पल्सर 0809. आम्ही आता निघालो आहोत विठ्ठलाच्या दर्शनाला. बघू शकता आम्ही आलेलो आहोत. बघू शकता प्रति पंढरपूर आनंदी आमदार श्री महेंद्र सदाशिव थोरात यांच्या संकल्पनेतून तयार झालेला आहे. आम्ही आता चाललो आहोत. चाललेलो आहोत आम्ही. तर इथंच चप्पल वगैरे बूट वगैरे काढून आम्ही आज जात आहोत. खूप छान आणि आसपासच एक खूप छान नदी आहे. खूप मस्त व्ह्यू आहे. बघू शकता इथून खूप छान नदी आहे. नदीच्या किनाऱ्यावरच विठ्ठलाची मूर्ती आहे. बघू शकता. चला तर मित्रांनो, आता आपण दर्शन घेऊया. पण्या आणि किशासोबत दर्शन घेऊया. चला, पण्या आणि किशा आलेल्या आहेत खूप दुरून. तर त्यांना आज मी खूप एन्जॉयमध्ये मस्ती फ्रेश करणार आहे. पण्या आणि किशा आलेल्या आहेत. पण्या जा पुढे. मित्र जरा खुश दिसत आहेत. आज पुण्याहून आले आहेत. पुण्याच्या असल्या वातावरणामधून मित्र इकडं मस्तीसाठी आलेले आहेत. तर त्यांना आज विठ्ठलाचं दर्शन घडवलं आहे. खूप इमानदारीनं पाया पडत आहेत. देवा अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि किशा आलेले ते अशा पोज देतात अशा प्रकारचे. आणि भरपूर लोक येतात दर्शनासाठी. खूप छान फोटो वगैरे पोज वगैरे देऊन काढतात. लोकेशन बी खूप मस्त आहे. तुम्ही येऊ शकता. हे बघा आमचा मित्र तयार आहे पोज देऊन. आणि पण्या पण तयार आहे. हे बघा खूप छान मूर्ती आणि खूप परिसर सुंदर आणि छान आहे. आता फोटो काढतो मित्रांनो, नंतर दाखवतो तुम्हाला आणखी. आता आम्ही दर्शन घेऊन निघालो आहोत पुढच्या प्रवासाला. प्रणव आणि किशा बघू शकता निघाले, तयार आहेत पूर्ण. आता एकदा वडापाव खाऊ घालतो मस्त त्यांना आणि चालू करतो पुढच्या प्रवासाला. थँक्यू मित्रांनो. हो, आज पेट्रोल संपलं. पैसे नाहीत मित्राकडे, पुण्याहून आले. आता तिथं पेट्रोल टाकतात बघू. निसर्गाने इकडे खूप मोठी देण दिलेली आहे. आणि खूप सारे लहान रिसॉर्ट पण आहेत. कधी येऊ शकतात, स्टे करू शकतात. खूप मस्त आहे. आमचं जंगलामध्ये वगैरे रिसॉर्ट असतात मस्त. रिसॉर्ट वगैरे आहे तुम्हाला राहण्यासाठी छान छान. अशा प्रकारे तुम्हाला राहू शकता. हे बघा मित्र ऑनलाईन जात आहेत, लाईव्ह करत आहेत. प्रणव आमचा गाडी चलत आहे. पण्या भाई हात कर. प्रणव भाई हात गाडी चलत आहे. मस्त मस्त रिसॉर्ट आहेत वगैरे मस्त. तुम्ही कधी येऊन इकडे राहू शकतात. फार्म हाऊस पण आहे तुम्हाला राहण्यासाठी इकडे. एक दिवसीय रेंटवर तुम्ही घेऊ शकता मस्त रिसॉर्ट वगैरे. प्रणव आणि गोपाल जात आहे पाण्यामध्ये एन्जॉय करायला. आता पाण्याचा थोडा ते आनंद घेतील. मस्त मित्र आता हे पाण्याचा थोडा आनंद घेत आहेत. बैगन हो, गोपालने एक खेकडा काढलेला आहे. गोपाल आता प्रयत्न करत आहे मासे धरायचा. हो, गोपालला एक मासा सापडला आहे. मस्त एन्जॉय करतोय. थोडं मध्ये जाऊन थोडा आनंद करा तुम्ही पाण्यात.
बघा ही पर्णव कसा मजा घेत आहे, पाण्याचा आनंद घेत आहे. पर्णव पुढे जाऊन पडशील. पुढे गेला तर पर्णव 100% वाहून जाणार आहे. पर्णवला वाचवण्यासाठी इथं यंत्रणांना बोलावं लागेल. गोपाल बी जात आहे त्याच्या मागे. मस्त दोघं पाण्याचा एन्जॉय करत आहे. लाईफचा एन्जॉय करायचा असला तर इकडे या मित्रांनो लोणावळ्याला फिरायला. मित्रांनो आज सुट्टी असल्यामुळे संडेची आम्ही फिरायला आलेलो आहे लोणावळ्याला. लोणावळ्यामध्ये मस्त पैकी वातावरण व्ह्यू भारी झालेलं आहे. पावसाचं वातावरण असल्यामुळे आहेत आनंद घेत आहेत पाण्यामध्ये. पर्णव आता घसरत होता, वाहून गेला असता. पर्णवला काढलेला आहे बाहेर गोपालने. मित्रांनो चप्पल जाऊ द्या, तुम्ही वाहून जाऊ नका. चप्पल काय 20 रुपयाची आहे तुमची. पाऊस आलेला आहे भर नदीमध्ये. चला तर हे शोध लावतो. व्ह्यू किती सुंदर असा व्ह्यू नजारा आहे. ते पाणी तिकडूनच येत आहे. मस्त नदीतून वाहतं. फ्रेश पाणी आहे, गरम आहे, ताजं एकदम. फ्रेश पाणी आहे, गरम एकदम, ताजं ताजं मस्त वाहतं पाणी आहे. ते जाऊन नदीला भेटतं तिकडे. आतमधून ये म्हणून. तिकडे तिथं वाट बघत थांबलेला आहे आपली नदीपाशी. आता इकडे आहे पुन्हा आवळा आहे. आवळाच आहे का? बघूया आता. आंब्याचा बी थोडा आस्वाद घेऊया आपण. शेंगा पण घेऊया थोड्या थोड्या. आणि म्हणले डाळ खिचडी खायची. आता साहित्य घेतले. आता मी मस्त डाळ खिचडी बनवतो. आपल्या रूम
धबधब्याला. सोबतच अरविंद पवार सर आहेत आणि किशा पुढं चालत आहेत. मी किशोरला ह्याच्यावर बसून येणार आहे. बघूया आता मस्तपैकी कोणता सोलनपाडाचा इथं आलेलं लोकांना धबधबा. काय आवडलेलं नाही. नाही झालेलं अजून. पावसाचं वातावरण. मेरी जान पगली तू क्यूट. हॅलो एव्हरीवन, आम्ही आलो सोलनपाडा धबधब्यावरती. मस्त डॅम. आम्ही आलो आहोत मस्त डॅम मध्ये. बघा आसपासचा डोंगर आणि पूर्ण मस्त. आणि हा माझे दोस्त बघा पणे आणि किशा दोघ जण शर्ट काढून पोहायला तयार आहेत. आत्ता कधी उड्या मारतील असं झालं त्यांना हे पाणी बघून मस्त. तर मित्रांनो तुम्ही पण या सोलनपाड्याला. कर्जतून कशेळेवरनं सोलनपाडा मस्त डॅम. हे बघा बॉडी दाखवतात आणि कधी उडी मारतील काय सांगता येत नाही पाण्यात, कारण त्यांचा आनंदच इतका वाढला की बघता का म्हणे. आम्ही आलेलो आहे सोलनपाडा डॅम बघायला. गोपाल व्ह्यू बघा कसा व्ह्यू आहे. एक नंबर व्ह्यू आहे. हे बघा प्रणव आता उडी मारणार आहे. डॅम मध्ये उडी मारणार आहे प्रणव आमचा. प्रणव खाऊ. अभी मजा आएगा ना भिड़ो.